बांधव, असा माझा शिक्षक बांधव तळागाळात जाऊन रविवारी काम करतो, शनिवारी काम करतो, सुट्टीच्या दिवशी अख्खा मे महिना काम करतो. आणि तुम्ही प्रश्न काय विचारता? शासन काय म्हणतं? आत्ताच्या आत्ता हा कागद लेखी घेऊन ऑफिसला या. गावकरी काय म्हणतात? पालकांना काय माहिती असतो? पालक काय म्हणतात? गुरुजी कुठं गेले? मॅडमला विचारतात, भगिनींना विचारतात, गुरुजी कुठं गेले? गुरुजींना बोलवणारा कोण? गुरुजींच्या हातातला कागद नाचवणारा कोण? प्रशासन. अहो, गुरुजींना शाळेवर काम न करू देणारा फक्त हा प्रशासनाचा भाग आहे. आणि मी सगळ्यांना एक खंत व्यक्त करू शकते, शासनाला मी असं विचारू शकते, एक न्यायाधीश सर म्हणल्याप्रमाणे न्यायाधीश हा कसा घडतो? एक गुरुवर्य एक शिक्षक घडवतो. IPS अधिकारी कोण घडवतं? तर एक शिक्षक आणि एक गुरुवर्य घडवतो. छोट्या मुलाला आई जशी बोटाला हात धरून चालवायला शिकवते आणि काय म्हणतात, गुरुजी लिहायला वाचायला शिकवणार. अहो, बोटाला धरून चालायला जी आई शिकवते आपल्या मुलाला, त्याच गुरुवर्य समाजामध्ये माझा विद्यार्थी कसा चालता बोलता राहिला पाहिजे, एक अधिकारी कसा बनला पाहिजे आणि त्याच्यापाशी त्याला वेळ कसा देता यावा हा विचार करतो. आज रात्र आमच्या गुरुवर्यांना असं वाटतं की TET परीक्षा द्यायची कशासाठी? माझा विद्यार्थी TET परीक्षा देऊन मोठा अधिकारी बनून नवीन पिढी घडली पाहिजे का जी पिढी आज संपत आलेली आहे, वयोमर्यादेने ती थकलेली आहे आणि त्यांना नवीन पिढीची दिशा दिसत आहे. आपल्यामध्ये ते गुरुवर्य आपल्या विद्यार्थ्याला समाज घडवणारा एक विद्यार्थी बघतात. जर अशाच विद्यार्थ्यांसमोर आमच्या गुरुजींना, आमच्या बंधू भगिनींना जर तुम्ही टिकू दिले नाही तर ते टिकतील कसे? TET परीक्षा ही नवीन पिढींसाठी घडवणाऱ्या गुरुवर्यांना जे शिकून थकलेले आहेत आणि मानसिकतेला आजारी बळी पाडणारा हा शासन आहे. म्हणून मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने या शासनाचा धिक्कार करते. मे महिन्यामध्ये अख्खा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 ते 9 पर्यंत माझा शिक्षक गुरुवर्य अहोरात्र ज्यांची वय झाली त्यांना दिसेना झाले. मला सुद्धा चष्मा लावावा लागतो आज या वयामध्ये. त्या काळामध्ये मी हरलेली नाही, माझे बंधू आणि भगिनीने हरलेले नाही. त्या काळात त्यांनी ऑनलाईनचे कामं केले, ते स्वतः ज्यांना येत नाही त्यांनी मोबाईलमध्ये डोकावून बघितलं माझा विद्यार्थी कसा घडतो म्हणून. मोबाईलमध्ये आमचे गुरुवर्य काम पडलं तर डोकावतात, पण समाजाचा दृष्टिकोन काय आहे की शिक्षक मोबाईल वापरतात. अहो, मोबाईल वापरायची मुभा आणि मोबाईलमध्ये महिन्याला ऑनलाईन परीक्षा भरायची मुभा कोणी दिली? शासनाने दिली. 8-8 दिवस 33, 40 विद्यार्थ्यांच्या संख्या भरताना संध्याकाळी घरी जाताना गाडीवर बसल्यावर सुद्धा चक्कर येते आणि हा विचार शासनाने कधीच केला नाही.